शरणं गच्छामि। जगात दोन महापुरुष विश्वविख्यात आहेत. त्यापैकी एक तथागत गौतम बुद्ध आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तथागत बुद्धांनी धम्मक्रांती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजक्रांती केली. 1956मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला आले. नागपूरला आल्यानंतर नागपुरात त्यांनी धम्मदीक्षा दिली आणि कोणतंही रक्ताचा एक थेंबसुद्धा न सांडता त्यांनी धम्मक्रांती सोबत समाजक्रांती दोन्ही केल्या आणि मोठ्या एका समाजाची प्रगतीला त्यांनी हातभार लावला. त्या दिवसाची ओळख म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. त्या प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आज आपण लॉर्ड बुद्धा TV वर बोलत आहोत. नागपुरातील भारताचे केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासोबत आपण त्यांनी जे काम केलेलं आहे ते मोठं काम केलं आहे. तथागत बुद्धाच्या संदर्भात बुद्धिस्ट सर्किट त्यांनी तयार केलेलं आहे. त्याला आपण बुद्धपथ म्हणतो. त्या बुद्धपथाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलो आहोत आणि लॉर्ड बुद्ध TV वर आपण संवाद साधत आहोत. जय भीम गडकरीजी. नमस्कार. आपण मंत्री झाल्यानंतर ज्या अनेक समस्या होत्या त्या समस्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोडवत असता. तसंच तथागत बुद्ध हे भारतभर त्यांनी भ्रमण केलं. त्यांच्या अनेक आठवणीच्या खाणाखुणा देशभर विखुरलेल्या आहेत. देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याच स्थळांना भेटी देत असतात. त्या भेटी देत असताना त्यांना ज्या वेगवेगळ्या समस्या जाणवत होत्या ते अनेकदा अनेकांजवळ बोलतही होते, परंतु त्यांच्या समस्यांचं निराकरण होत नव्हतं. पहिल्यांदा आपण बुद्धिस्ट सर्किटच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे? बघा, पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतभूमी आणि आशिया खंडातील एक अतिशय अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवाह म्हणजे बुद्ध धर्म आहे आणि भारतात त्या प्रवाहाचा जन्म झाला आपल्या अभिमानाचा विषय आहे. विशेषतः साऊथ ईस्ट एशियामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, चायना, सिंगापूर या सर्व भागामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचा मोठा प्रसार झाला. परंतु त्या सर्व जगातले लोक विशेषतः जन्मापासून तर मृत्यूपर्यंत भगवान गौतम बुद्धाचा संबंध भारताशी राहिला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी सगळी लोक येतात आणि भारतातही बौद्ध धर्मीय दर्शन घ्यायला जातात. तेव्हा या ठिकाणी रस्त्याचा अभाव होता. त्या दृष्टीने भगवान गौतम बुद्धाचं शांततामय सहअस्तित्व, अहिंसा, मानवासह समस्त प्राण्याबद्दलचा दयाभाव अशी जी भारतीय परंपरेतील अत्युच्च मूल्ये बुद्ध परंपरेने जोपासली आणि वृद्धिंगत केली त्याचा परिचय भगवान गौतम बुद्धांच्या विचारातून होतो आणि त्याकरता येणाऱ्या लोकांना विशेषतः रस्त्याच्या मार्गाने कसं जोडावं याची योजना आम्ही तयार केली आणि बुद्ध सर्किटच्या माध्यमातून बौद्ध धर्माशी आणि भगवान बुद्धाशी संबंधित असलेली स्थळे एकमेकाशी महामार्गाने जोडली आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की याच्यात काय काय विचार करून ती जोडलेली आहेत. याच्यामध्ये सारनाथ, वरुण, श्रावस्ती, कपिलवस्तू, कुशीनगर, केसरिया, वैशाली, नालंदा, राजगीर आणि बौद्धगया अशी ही बौद्ध धर्माची महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत जी साधारणतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आहेत. या सर्किटमध्ये ही आहेत आणि यात युवराज सिद्धार्थचं जन्मस्थळ असलेलं जन्मस्थान लुंबिनी हे या सर्किटच्या निमित्ताने संपर्कात आणता येईल. आता या सर्व स्थळाचं धार्मिक महत्त्व, आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय ज्ञानदानाची व अध्ययनाची ही केंद्री पण आहेत. अर्थकारणाला व उद्यमशीलला बळकटी देणारा याचा एक इतिहास आहे. आता या सर्किट अंतर्गत जे आम्ही रोड बांधायला घेतले आहेत ते 4 लेन किंवा त्याहून मोठ्या आकाराच्या महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील 5,500 कोटी रुपयाचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा 8,000 कोटीचा आणि तिसरा टप्पा 6,000 कोटीचा, म्हणजे साधारणतः हे जवळपास 21,000 कोटीच्या जवळपास 6 प्रोजेक्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कारण मी एवढी मोठी अमाऊंट सांगितल्यावर
तुम्हाला वाटेल की मग हे नेमकं काय आहे, 21,000 कारण एकदम 21,000 कोटीचं काय काम आहे. पुण्यातली पुष्कळची कामं झाली आता. अच्छा. आणि हे NH83 हा पाटणा गया डोभी हा 5,519 कोटी रुपयाचं काम आहे. हे जोरात सुरू आहे. नंतर NH139W पाटणा एम्स आदलवारी माणिपूर साहेबगंज अरेराज बेटिया हे जवळपास 8,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. आणि मुंगेर मिर्झा चौकी हे जवळपास 6,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. म्हणजे हे 3 मोन रोड आहे की ज्याच्यावर ही स्थानं आहेत. आता या 3 टप्प्यामध्ये सर्किट अंतर्गत महामार्ग बांधकामाचा एकूण प्रस्तावित खर्च भूसंपादन साधारण 21,000 कोटी रुपयापर्यंत आहे. याच्यात NH83चे 3 पॅकेजेस आहे 127 किलोमीटर. NH139Wचे 5 पॅकेज आहेत 167 किलोमीटर. NH80चे 4 पॅकेजेस आहेत 125 किलोमीटर. आणि या बुद्ध सर्किट अंतर्गत कनेक्ट होणारे कनेक्ट स्थळे व त्याचं महत्त्व हे या सगळे या रोडमध्ये कव्हर होतं आणि ते महत्त्वाचं आहे. यातलं पहिलं आहे लुंबिनी. हे सिद्धार्थांचे जन्मस्थळ नेपाळ कपिलवस्तूपासून जवळ आहे. तिथे आम्ही हा रस्ता याच्यातला जातो. म्हणजे नेपाळपर्यंत नेलंय. नेपाळच्या बॉर्डरपर्यंत. अच्छा, बॉर्डर. नंतर कुशीनगर हे गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्थळ आहे. ते याच्यामध्ये येतं. श्रावस्ती जिथे भगवान गौतम बुद्धांनी अनुयांना उपदेश केला ते स्थळ हिंदू आणि जैन परंपरेतील महत्त्वाचं स्थळ आहे आणि तिथे श्रावस्ती आम्ही जोडला आहे. नंतर केसरिया हे स्तूपासाठी प्रसिद्ध आहे. तिसरं याच्यानंतर आहे वैशाली. येथे भगवान गौतम बुद्धाने आपला शेवटचा उपदेश आणि संदेश पाटण्यापासून 60 किलोमीटरवर वैशाली आहे तिथे दिला होता. ते स्थळ आहे. नंतर बौद्धगया जिथे युवराज सिद्धार्थाला बोधिवृक्षाखाली साक्षात्कार झाला आणि प्रेरणा मिळाली ते बौद्धगया. नंतर राजगीर पावसाळ्यात भगवान बुद्ध या परिसरात थांबत वर्षावास. राजगीर. नालंदा हे जागतिक कीर्तिप्राप्त प्राचीन विद्यापीठ ज्ञानदानाचं केंद्र आहे आणि नालंदाचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे. सारनाथ बुद्धाने भगवान गौतम पहिला धम्मोपदेश जिथे केला आणि बौद्ध संघ जिथे अस्तित्वात आला ते सारनाथ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ही सर्व स्थळं जी होती ही भारतातील धर्म अध्यात्माच्या प्राचीन प्रवाहाचं महत्त्व आणि याच्यातून ह्यामध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकाची संख्या या दृष्टीने हे केले सगळी कामं प्रगतीपथावर आहे प्रकल्प. आणि 2022 ते 25च्या काळात 3 वर्षात बरीच कामे पूर्ण अपेक्षित होती. पण 2025च्या आत ही सगळी कामं पूर्ण होतील. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आता वाराणसीला आणि कुशीनगरला आपण आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरवला. त्यामुळे इंडोनेशिया मलेशिया चायना सिंगापूरवरून डायरेक्ट फ्लाईट तिथे उतरतील आणि तिथून मग कारनी हे सगळे 4 लेन कॉन्क्रीट रोड आणि चांगले रोड केले आहेत. रस्ते पूल सगळे. नाही, हे फक्त रस्तेच तयार करता की त्यासोबत माझ्या बुद्धिस्ट सर्किट जेव्हा आपण म्हणतो बुद्धपथ म्हणतो तसंच मध्ये मध्ये काही बुद्धाच्या प्रतिमा म्हणा किंवा त्याच्यात असं केलं आहे की माझ्याकडे मॅन्डेट रोड बनवण्याचा आहे. कारण बाकीचं काम मग डिपार्टमेंट टुरिझमकडे आहे. बाकी जसं विमानतळ हे एव्हिएशनने बनवले आहेत. म्हणजे कुशीनगर आणि वाराणसी आता चांगलं केली आहेत. आता याच्यामध्ये रोडमध्ये कसं आहे की ठिकठिकाणी आम्ही रोड साईड ॲम्युनिटीज आहेत. तर भगवान गौतम बुद्धाच्या काळातलं जे आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं कल्चर होतं त्या पद्धतीचे ते गेस्ट हाऊसेस घेतलेले आहेत. त्या ठिकाणी काही रिसॉर्ट झाले आहेत, काही रेस्टॉरंट झाले आहेत आणि त्याच्या अनुरूप त्या इतिहासात म्हणजे बुद्ध संस्कृतीला साजेसे असं बुद्ध संस्कृती आणि कल्चरशी ते रिलेटेड आहे. ठिकठिकाणी आम्ही महामार्गावर मोठे मोठे बोर्ड लावले आहेत. काही ठिकाणी प्रतिमा करण्याचा विचार आहे की ज्याच्यामध्ये विशेषतः त्याचं एक धार्मिक महत्त्व लोकांना दिसेल त्याचाही आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यांच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी घटना त्या एकदम घडामोडी कारण रस्त्यामध्ये मर्यादा आहे. एखाद्या चौकात त्या प्रतिमेतून त्याचा पुढे इतिहास सांगितला जाईल तर त्याच्या अनुरूप आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं. पण शेवटी याच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला पुरातत्व विभाग, टुरिझम डिपार्टमेंट, लाईट अँड साऊंड शो, गार्डन्स हे दुसरे विभाग काम करतात. जसं मी सांगितलं की कुशीनगर आणि वाराणसी हे 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यामुळे जगातून सगळे बुद्धिस्ट त्या याच्यातून विमानाने उतरतील आणि ते सगळीकडे फिरतील. फिरताना मग टुरिझममधून तिथे हॉटेल, रेस्टॉरंट, म्युझियम, भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची माहिती, त्यांचं जन्मस्थान हे बाकीचं टुरिझम विकसित. सर्वाधिक पर्यटक हे तेच असतात ना, बुद्धिस्ट लोकांचंच जास्त मोठ्या प्रमाणात भारतात निश्चित येणार. कारण भगवान गौतम बुद्धांचं जन्मस्थान, महापरिनिर्वाण सगळे इथे झाल्यामुळे
आणि बुद्ध धर्माचा जन्म इकडे झाल्यामुळे आणि भगवान गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये जिकडे लुंबिनीजवळ झाला, तर हे सगळं जे काही ऐतिहासिककालीन वास्तू आहे, जिथे त्यांना प्रेरणा मिळाली, जिथे संदेश प्राप्त झाला, या सगळ्याचं महत्त्व लक्षात घेता हे काम आता 2015 माझ्याकडे असलेलं काम सगळं पूर्ण होईल. 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट आता पूर्ण झालेली आहे आणि रस्त्याच्या बाजूला पुरातत्व विभाग, म्युझियम डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट उत्तर प्रदेश बिहारचं आणि त्याचबरोबर भारत सरकारचं टुरिझम मिळून त्याला अनुरूप त्या रस्त्याच्या बाजूला तशी डेव्हलपमेंट पण करतात आहेत. नाही, हे बुद्धिस्ट सर्किट म्हणजे तो बिहार आणि उत्तर प्रदेश एवढ्यापुरतंच झालं आहे. झारखंडजवळ झारखंड आहे. झारखंडमध्ये म्हणजे जिथं गौतम बुद्ध पहिल्यांदा त्यांनी आपला राजगुरू सोडल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा ते संन्यासी व्हायसाठी गेलेत, तेव्हा त्याचं ते स्थळ आहे ते झारखंडमध्ये आहे, म्हणजे जवळच आहे, बिहारच्या जवळच आहे. आणि झारखंडच्या त्या स्थळाचं आतापर्यंत काय झालं त्याची माहिती माझ्याकडे कारण नाही आहे. तिथं सोडायसाठी जे गेले तिथं हिस्ट्री आहे मोठी आणि झारखंड जवळ असल्यामुळे झारखंडच्या लोकांची मागणी आहे की त्या सर्किटला झारखंडला सुद्धा जोडावं. याशिवाय भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ओरिसा आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्रसुद्धा आहे. तर भविष्यात असे काही नियोजन आहे का? नाही, आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा भगवान गौतम बुद्धांचा जन्मस्थान किंवा पहिले ते कुठे होते, नंतर त्यांना बुद्ध धर्माची प्रेरणा कुठे मिळाली, त्याच्या अनुषंगाने त्यांनी जे कार्य प्रसार करत त्या ज्या गावात ते राहिले ती गावं आणि त्याच्यात त्यांचं महापरिनिर्वाण जिथं झालं ती सगळी मुख्य गावं. तेवढ्यापुरतं नाही, आता बाकीची महत्त्वाची आहेत देशातली, पण सध्या आता जसं उदाहरण म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी आहे. आता हे त्याच्यातला नॅशनल हायवेचा भाग नाही, पण मी 95 साली पालकमंत्री होतो. त्या दीक्षाभूमीचे कंपाऊंड वॉल बांधली, हे दीक्षाभूमीचं काम सगळं पूर्ण करून दिलं. बऱ्याच अडचणी होत्या, त्याच्यानंतर आम्ही त्यांना जागा मिळवून दिली. त्याच्यानंतर ड्रॅगन टेम्पल चांगलं झालं. चिचोलीचं त्यावेळी देवेंद्रजी असताना बजेट तयार झालं. तेव्हा त्या राज्यांनी आणि त्या राज्याच्या वेगवेगळ्या विभागांनी आणि भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी या सगळ्या आठवणी जतन ठेवण्याकरता प्रयत्न केला आहे. मी उत्तर प्रदेश आणि बिहार जन्मस्थान ते महापरिनिर्वाण याच्यामध्ये त्यांचा ज्या ज्या ठिकाणी संबंध आला, ती 9 स्थानं जी होती, लुंबिनी ते कुशीनगर आणि मधला भाग, तर ती जवळपास माझ्या हिशोबाने आता ही स्थानं जी आहे ही आत्ता मी जी तुम्हाला सांगितली ही साधारणतः ही महत्त्वाची आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की लुंबिनी 1 कुशीनगर महापरिनिर्वाण झालं. भारताच्या सीमेपासून नेपाळ तिकडे पुढचा रस्ता करणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या रस्त्यापासून हे लुंबिनी हार्डली एक 8-10 किलोमीटरच्या ह्याच्यात आहे. तो रस्ता नेपाळनी बांधलेला आहे. तिथे नेपाळमधून आपण नाही बांधू शकत. कुशीनगर, श्रावस्ती, केसरिया, वैशाली जो शेवटचा उपदेश आहे, बौद्धगया जिथे बोधिवृक्षाखाली त्यांना साक्षात्कार झाला, राजगीर जिथे पावसाळ्यात वास्तव्य राहत होतं, नालंदा ज्याचा संबंध बौद्ध विचाराशी आहे, ज्ञानदानाचं केंद्र आहे, आणि सारनाथ जिथे पहिला धम्मोपदेश केला. तर साधारणतः त्यांच्या जीवनाच्या अनुषंगाने असणारं उत्तर प्रदेश बिहारचं मी मेन हे आम्ही केलेलं आहे. तुम्ही म्हटलं ते झारखंडचं अजूनपर्यंत आम्ही केलं नाही, पण मी ते तपासून बघतो, तेही करता येईल तर करायचा कारण ते जवळ आहे तिथून बिहारपासून. नक्की करू. आणि तिथून म्हणजे पहिल्यांदा ते राजगृह त्याग केल्यानंतर तिथं गेले, तिथून ते नंतर मी तुम्हाला एक सांगतो, मी काय केलं जेव्हा मंत्री झालो, मी तेव्हा आपल्या भारतातल्या सर्व धर्मीय लोक ज्या ज्या ठिकाणी जातात त्याचा कार्यक्रम तयार केला. आता मी अयोध्या सर्किट करतोय, मोठं राम सर्किट. इकडे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री केलं. महाराष्ट्रात तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा 12 पालखी मार्ग बांधतोय. इकडे अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर हे सगळे रस्ते पूर्ण. नाही, हे इतर विषय घेण्याचा माझा फक्त एवढाच उद्देश होता की काही विषय जसे आहेत, जसं बुद्धाला विदेशी पर्यटक येतात, ते बुद्धाचे जे स्थळ आहेत त्यांना भेटी देतात, त्यासोबतच त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्थळ आहेत त्याकडे सुद्धा त्यांचा ओढा वाढलेला आहे. आणि विशेषतः मऊ आहे, तुमची चैत्यभूमी आहे, राजगृह आहे. कारण राजगृह बाबासाहेबांचं जे कोकणात गाव आहे, अच्छा, ते भाई गिरकरांनी माझ्याकडे मागणी केली होती, तेही गाव रस्ता मंजूर केला, मी तिथे रस्ता बांधला. व ते आंबेवडे आंबावडे तिथे पण मी रस्ता बांधला. तर असं नाही, जिथे ज्या राज्यात ज्या प्रकारे असे प्रश्न पुढे आले ते आपण सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आणि हे जे काही काम आहे
हे तर मला असं वाटतं की आपल्या त्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आता आपण जर बस काढली ऐसून आणि बुद्ध सर्किटची यात्रा जर केली तर आता या वर्षामध्ये ती सुरू होऊ शकते. म्हणजे आपल्या इथे जसं बद्रीनाथ केदारनाथच्या यात्रेला लोक जातात तसं आता माझी विनंती की महाराष्ट्रातल्या लोकांनी या बुद्ध सर्किटच्या रस्त्याचा फायदा घेऊन त्यांनी नागपूरहून निघायचं आणि सगळं सर्किटचं दर्शन घेऊन पुन्हा वापस यायचं असं करता. याशिवाय लद्दाख काश्मीरमध्ये सुद्धा काही स्थळ आहेत. बघा कसं आहे, सगळी स्थळं खूप मोठी आहे ते तर खूप. आणि सगळं करण्याचा माझा मॅन्डेट पण नाही आहे. कारण मी राष्ट्रीय महामार्गच त्याच्यातून जोडू शकतो. तर मी काय केलं की जी जी गावं होती ती राष्ट्रीय महामार्ग घोषित केली आणि मग ती सगळी रस्ते पूर्ण केली. त्या त्या ठिकाणी अजूनही अशा ठिकाणी कुठे असेल, आता मी लद्दाख लेहमध्ये खूप टनेल्स बांधतोय. लद्दाख लेह हा बौद्ध धर्मी जास्ती तिथे आहे. त्या सगळ्यांचं जीवन बदलून जाईल अशा प्रकारचे रस्ते बांधतोय. तिथली स्थानं आम्ही विकसित करू आणि नक्कीच त्याचा विकास करून तिथल्या लोकांचाही विकास होईल, टुरिझम पण वाढेल आणि रोजगाराची निर्मिती होईल असाच प्रयत्न करू. कारण सर्वात मोठा रोजगार पर्यटनातूनच मोठ्या प्रमाणात म्हणजे उपलब्ध होतो. नाही, नक्की होईल. पण हा जो 21,000 कोटीचा जो प्रकल्प आहे, हे जे बुद्ध सर्किट म्हणजे भगवान गौतम बुद्धांचं जन्मस्थानापासून तर त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्या तेवढ्या थीममधला कव्हर केलेला आहे. माझी इच्छा आहे की याच्यात पुढे मागे या सगळ्या जागांवर लाईट अँड साऊंड शो, म्युझियम्स, त्या ठिकाणी काहीतरी मोठ्या प्रकारचे आपल्या लाईट अँड साऊंड शोच्याद्वारे भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावरचं चित्रपट किंवा त्याच्याबद्दल भगवान गौतम बुद्धांचे जे विचार होते, सत्य, अहिंसा, त्याच्या सगळ्या बाबतीतला जो इंटरनॅशनल लो ज्याला ॲक्सेप्टेबिलिटी, त्या विचाराच्या अनुषंगाने काही उत्तम प्रेझेंटेशन असं वेगळ्या याच्यात अजून झालं तर अजून ते परिपूर्ण होईल. नाही, हे काही जे मी महाराष्ट्रातले जे सांगितलं ते नालासोपारा त्या भागात सुद्धा आहेत. म्हणजे मुंबईपासून जवळ आहेत. लोक खूप मुंबईत उतरून त्या भागातही जातात. म्हणजे ते अजून महाराष्ट्रात कसं आहे, महाराष्ट्र म्हणून जे जे समोर आलं त्याच्यात कसं असतं की आमचं डिपार्टमेंट वेगळं असते तर काही राज्य सरकार करतं, मग राज्य सरकारच्या PW डिपार्टमेंट काही करतं. तर त्याच्यात सगळ्या विभागाचे आहेत. आता माझ्याकडे रोपवे, केबल कार, फेनाकुलर रेल्वे आली आहे. तर मी या स्थानांचा पर्यटनाच्या दृष्टीने आणि येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळेल या दृष्टीने कशी व्यवस्था करता येईल तोही प्रयत्न करतोय. तर हे साधारणतः 3 वर्षात पूर्ण होऊन जाईल. हे 25 पर्यंत पूर्ण होऊन जाईल सगळं. तसं बरेचशी कामं पूर्ण झाली आहे आणि जोरात कामं सुरू आहेत. माझ्या हिशोबाने 24 ते 25च्या मध्ये सगळं पूर्ण होऊन जाईल. टोटल बुद्ध सर्किट पूर्ण होऊन जाईल. साधारणतः किती किलोमीटर होईल? ते माझा अंदाज आहे बहुतेक 450-500 किलोमीटर असावं जे मी सांगितलं ते. पुण्यात काय ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या नद्या आहेत, गंगा, त्याचे मोठे मोठे पूल्स आहेत, त्यामुळे खर्चिक आहे. अच्छा. या इथलं सुद्धा दीक्षाभूमीचा एक जो हे भाग म्हणजे 3 गेट तयार झाले, त्यांची 4थी गेट त्या कृषी क्वार्टरकडून अडलेली आहे. तिचं सुद्धा केंद्राकडून नाही आहे. ती जागा देण्याकरता फार जुन्या काळीच भारत सरकारने नकार दिला आणि ही जागा देतानाच त्यांच्याकडनं बहुतेक लिहून घेतला आहे की आता एवढी जागा आम्ही घेऊ, ही आम्ही मागणार नाही. त्यामुळे मी प्रयत्न केला होता ती आता मिळणं शक्य. कारण सदानंद फुलझेले असताना सातत्यानं दरवर्षी नाही माझ्या वेळी आले, मी दिल्लीत मिटिंगा घेतल्या, पुष्कळ फॉलोअप केलं होतं. पण त्याच्यात कारण त्यांचं असं म्हणणं होतं की 3 गेट तयार झाल्यात, 4थी गेट नसल्यामुळे ते दीक्षाभूमीचं वर्तुळ जे कामाचं पूर्ण झालं नाही आणि ते मला नेहमी खटकत असतं असं ते नेहमी म्हणायचे. आता असं जेवढी जागा मिळाली तेवढी मिळाली, तीच विकसित करून डेव्हलप करून मेंटेन करून तिचं पावित्र्य कायम ठेवून ती नीट पुढे सांभाळल्या गेली पाहिजे, त्याची काळजी पण सगळ्यांनी मिळून. हे महाराष्ट्रातलं सर्किट हे जे आहे बुद्धिस्ट सर्किट हे म्हणजे महाराष्ट्र सरकार करणार. महाराष्ट्रातलं जे आहे त्याच्यात देवेंद्रजींनी जे कार्यक्रम जाहीर केला तोही माझ्याकडे आहे आता. त्याच्यामध्ये त्यांनी दीक्षाभूमी नागपूर पर्यटन स्थळाचं विस्तारीकरण विकास हे 10 कोटीचं काम आहे. मिस्टर डिझाईन असोसिएट इनकॉर्पोरेशन त्यांना मिळालेलं आहे. शांतिवन मौजा चिंचोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाचं आधुनिकीकरण सुशोभीकरण हे मेसर संदीप कांबळे यांना 20 कोटीचं काम आहे काहीतरी. नंतर ड्रॅगन पॅलेस कामठी नागपूर येथील विकास कामे हे भिवगडे आणि असोसिएट त्यांना 70 कोटी रुपयाचं एक 100 कोटीचं एक काम आहे.
आणि याच्यातून आता सध्या सरकार बदललं असल्यामुळे कशी स्थिती काय मला माहिती नाही. नाही, त्याची स्थिती अशी आहे की साधारणतः 200 कोटीचं काहीतरी त्या दीक्षाभूमीशी संबंधित कामं होती आणि त्यातले 45 कोटी काहीतरी द्यायचे होते सरकारला. 45 कोटी सरकारनं दिले नाहीत, कारण त्या सरकारच्या एजन्सी करणार आहेत, दीक्षाभूमी स्वतः काही करत नाही. नाही, पण मी आता भारत सरकारकडनं जे पैसे अडकले होते ते थावरचंद गेहलोत मंत्री असताना मी स्वतः लक्ष घालून ते पैसे मिळवून दिले. ते आले वर्तमानपत्र. कारण तिथलं मोठी जी समस्या आहे तो जो डोम आहे, त्या डोममधून पाणी झिरपतो आणि पावसाळ्यात त्यामुळे त्यांनी तिथलं ग्रंथालय वगैरे सगळं खाली केलेलं आहे आणि तो डोम धोक्यात आहे असं मध्यंतरी बोललं जातं ना. त्याच्या स्ट्रेनगनसाठी जो निधी मंजूर झाला तो निधी अद्याप मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहिती नाही. जेव्हा जे मिळालं नव्हतं भारत सरकारकडनं तो हप्ता मागे मी मिळवून दिला होता. याचा डिटेल इतक्यात कोणी मला सांगितलं नाही. कारण त्याचं स्ट्रेनगन करण्याचं ते काम चालू आहे, अर्धवटच आहे, अजून पण आहेत. आपण गडकरी साहेबांसोबत बुद्धिस्ट सर्किटच्या विकास कामांच्या संदर्भात बोलत होतो. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहार म्हणजे लुंबिनी ते कुशीनगरपर्यंत बरीच विकास कामे केली. त्याचा धावता आढावा आपण देत आहोत लाडबुद्धा TV समोर. धन्यवाद. जय भीम. नमस्कार.